रेशन धान्यावरून राडा. स्वस्त धान्य दुकानदाराकडून लाभार्थ्याला अश्लील शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल. चौकशीची मागणी. बुलढाणा. रेशन धान्य वितरणाच्या कारणावरून स्वस्त धान्य दुकानदाराने थेट लाभार्थ्यालाच अश्लील शिवीगाळ केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट येथे हा प्रकार घडला आहे. तांत्रिक अडचणीतून उद्भवला वाद. मिळालेल्या माहितीनुसार देऊळघाट येथील स्वस्त धान्य दुकानात धान्य वितरणाचे काम सुरू असताना अचानक काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. या तांत्रिक अडचणीमुळे दुकानदार आणि लाभार्थी यांच्यात गैरसमज निर्माण झाला. याच गैरसमजातून दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि त्याचे पर्यावसान दुकानदाराने लाभार्थ्याला अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात झाले. हा सर्व प्रकार तिथे उपस्थित असलेल्या कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केला आणि तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. दोषींवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. गरीब आणि गरजू लाभार्थ्यांना हक्काचे धान्य देणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदाराकडून जर अशा पद्धतीने सर्वसामान्यांना अश्लील शिवीगाळ केली जात असेल तर हे अत्यंत निंदनीय आहे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या गैरवर्तनामुळे प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. धान्य वितरणात अडचणी येऊ शकतात, पण त्यासाठी लाभार्थ्यांना शिवीगाळ करण्याचा अधिकार दुकानदाराला कोणी दिला, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषी असलेल्या स्वस्त धान्य दुकानदारावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. गलती काय उघडा जाऊ द्या इथं आता तहसील झाला त्याच्या